खरं तर आपण तुम्ही एक महिला म्हणून मी तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे, की महिलांसाठी काय करायचं तुमचं राहिलेलं आहे. तसंच तुम्ही युवक आहात. त्या ठिकाणी जे युवक आहेत, जे युवती आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? काय करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही? युवक आणि युवती असेल तर त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्या बाबत त्यांना मार्गदर्शन करणे. तर या व्यतिरिक्त त्यांची जी इच्छा आहे, की पुढे जाऊन त्यांना समाजसेवा करायची आहे किंवा कुणाला काही परदेशात जायचं असेल शिक्षणासाठी, तर त्यांना मार्गदर्शन हे आमच्या सर्वांच्या माध्यमातून केलं जाईल. तुमच्या आता या कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिक्षणासाठी जे वंचित मुलं आहेत, ज्यांचे गोरगरीब घटक आहे, त्यांच्या मुलांसाठी तुम्ही काय खास उपाययोजना केलेली आहे? आता पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी प्राथमिक शाळा ही आपल्या कारेगावमध्ये आहे. बरं, सर्वात जास्त पट असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. बरं. तर त्या शाळेमध्ये आपण जे प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण दिलं जातं, हो. तर त्याच प्रकारचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथे दिलं जातं. बरं. आम्ही सरपंच असताना सर्वांनी मिळून निर्णय घेतले, की जसं शिक्षण प्रायव्हेट स्कूलमध्ये दिलं जातं, त्याच्यापेक्षा चांगलं शिक्षण हे आपल्या कारेगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कसं दिलं जाईल, त्याप्रमाणे आम्ही तिथे कार्य केलेलं आहे. सेन्सेस इलेक्ट्रॉनिक्सचे जे सेट असतात, बरं. की त्याच्याद्वारे मुलांना शिकवलं जातं. तर मॅथेमॅटिक्स असेल किंवा सायन्स असेल, तर त्या सेटवरती जेव्हा शिकवलं जातं, तर ते मुलांना अधिक लवकर समजतं. हं. तर ते सेट आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिलेले आहेत. फक्त सेटच दिले नाही, तर ते कसे ऑपरेट करायचे, कशा पद्धतीने मुलांना लवकर समजेल. तर त्यासाठी शिक्षकांना देखील आपण ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायतची बॉडी आहे आमची. आम्ही सर्वांनी जाऊन आढावा घेतला, की शिक्षक कशा पद्धतीने शिकवत आहे. त्यामुळे समाजातील सर्व समाज घटकांचा विचार करून आम्ही शिक्षणासाठी देखील कार्य केलेलं आहे.